ठरलं तर मग या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या भागामध्ये कल्पना सांगत असते, खरंच सायली, पूर्णाईने तुझ्याबद्दल जो गैरसमज करून घेतला ना, मला त्याबद्दल खूप वाईट वाटतं. खरं तर या सगळ्यामध्ये ना, अर्जुनने लग्न करायच्या वेळेला जर आधी आम्हाला सांगितलं असतं तुझ्याबद्दल, तर कदाचित पूर्णाईने तुला मान्य केलं असतं. त्यांनी त्याच वेळेला तन्वीला समजवलं असतं. पण अर्जुन थोडासा चुकलाच बरं का. त्याने आधी तुला घरी आणायला पाहिजे होतं, आमची ओळख करून द्यायला हवी होती. कदाचित पूर्णाईने त्याच वेळेला तुझा स्वीकार करून तन्वीची समजूत करून धूमधडाक्यात तुमचं लग्न लावून दिलं असतं ना, मग ही वेळच नसती आली. यावरती सायली सांगते, पूर्णाई माझ्यावरती असं तोंडावरती रागवत असलं ना, तरी त्यांच्या मनामधून माझ्यासाठी प्रेमच असणार. म्हणजे त्या मनापासून माझ्यासाठी प्रेमच करत असतील आणि माझ्यासाठी चांगलंच चिंतत असणार, हे मात्र मला माहिती आहे. तोपर्यंत चैतन्याच्या रूममध्ये साक्षी आता इकडे तिकडे सगळीकडे फाईल शोधत असते. कुठे ठेवली असेल यांनी फाईल? वात्सल्य आश्रम केसची फाईल का नाही सापडत आहे म्हणून ती खूप पॅनिक होते आणि इकडे तिकडे फाईल शोधत असते. खूप सारा पसारा काढून ठेवते आणि त्यामुळे चैतन्याची मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे तो ताबडतोब घरी आलेला असतो आणि समोरचं दृश्य बघून चैतन्याला जबरदस्त धक्का बसतो. साक्षी, काय करतेस तू हे? असं म्हणत तो आता साक्षीच्या जवळ येतो आणि म्हणतो, काय चाललंय हे? साक्षी एकदम घाबरते. तोपर्यंत अर्जुन एकदम मूडमध्ये असतो आणि तो चैतन्याला कधी एकदा आपण सायलीच्या प्रेमात पडलोय हे सांगण्यासाठी तिच्या घरी येत असतो. इकडे चिडलेला चैतन्य म्हणतो, साक्षी, तुला किती वेळा सांगितलंय या वस्तूंना हात लावू नकोस, काय करत होतीस तू इथे? असं म्हणत चिडून तो आता साक्षीवरती राग काढत असतो. त्यावरती साक्षी गडबडते, नाही चैतन्य, ते मी, हे मी असं करायला लागते. चैतन्य म्हणतो, तुला म्हटलंय ना की सकाळी पसारा आपण उरकलं आहे, सारखं सारखं पसारा उरकू नको, तब्येत बरी नाही ना, किती त्रास करून घेशील? साक्षीला हायचं वाटतं, म्हणजे हा आपल्या काळजीपोटी बोलतोय. तर ती हसायला लागते आणि म्हणते, काही नाही रे, सगळे रूम छानपैकी साफ करत होते. अच्छा, पण तू लवकर कसा काय आलास? चैतन्य म्हणतो, माझी मीटिंग कॅन्सल झाली. साक्षी म्हणते, अच्छा, मग मीटिंग कॅन्सल झाली तर या वेळेचा आपल्याला उपयोग करून नको घ्यायला का? हा चान्स कधीही मी फुकट घालवणार नाही. असं म्हणत ती चैतन्याच्या मिठीत येते. दोघंजण एकमेकांच्या मिठीत असताना अर्जुन दरवाजा उघडून आतमध्ये येतो. समोरचं दृश्य पाहून अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. चैतन्य, असं मोठ्याने ओरडत तो आता रागारागात चैतन्याकडे पाहायला लागतो. अर्जुनसाठी हे एकदम धक्कादायक असतं. तितकंच धक्कादायक चैतन्यासाठी असतं की अर्जुनने अचानकपणे आपल्याला असं बघणं. सगळेच जण घाबरत एकमेकाकडे पाहत राहतात. तोपर्यंत रविराज इकडे येतात आणि तन्वी, चल लवकर, आटप लवकर. त्याच वेळेला सुमन आणि नागराज त्याच्या मागोमाग येतात आणि म्हणतात, काय भाऊजी, का तुम्ही आम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलं? रविराज म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवायचं काम म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना गुड न्यूज सांगायची आहे. आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. प्रिया म्हणते, काय शॉपिंगला? बाबा, खरंच आपण सगळे किती दिवसात बाहेर गेलोच नाही ना? रविराज म्हणतो, हो, शॉपिंग करायची. आणि सुमन, जेवण करू नको बरं का घरी, आपण सगळ्यांनी बाहेर जेवून यायचं आहे. यावरती आता मात्र सुमन म्हणते, काय भाऊजी, पण कसलं हे म्हणजे प्रयोजन कसलं आहे? यावरती रविराज म्हणतो, अगं, म्हणजे साखरपुड्याची खरेदी करायची आहे. विपुलचा आईचा फोन आला होता. त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपण शॉपिंग करूया एकत्रच, म्हणून हा बेत केलाय. आता प्रिया गडबडते. शॉपिंगच्या नावाखाली खुश झालेल्या प्रियाला विपुलसोबत साखरपुड्याची शॉपिंग, तिला आता खूपच राग येतो. इकडे आता आश्चर्यचकित झालेला आणि चिडलेला अर्जुन आतमध्ये येतो आणि चैतन्य, काय चाललंय हे? ही मुलगी इथे कशी काय? ही वात्सल्य आश्रम केसमध्ये एक गुन्हेगार आहे आणि त्या मुलीला तुझ्या घरात स्थान कसं? बोल, आणि तुझ्या इतक्या जवळ ती काय करत होती? चैतन्य, तू गप्पा आहेस? म्हणजे ही मुलगी तुला ब्लॅकमेल करते का? चैतन्य, बोल ना, काय झालंय सगळं? असं म्हणत अर्जुन आता प्रश्नावरती प्रश्न विचारतो. यावरती चैतन्य म्हणतो, अर्जुन ऐक ना. अर्जुन म्हणतो, नाही, तू गप्पा आहेस, या अर्थी तुला ती ब्लॅकमेल करते आहे. चैतन्य त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत इकडे कल्पना सांगत असते, काय ग सायली, हा म्हणजे इतका वेळ झाला चैतन्याकडे गेलाय, असं का इतका उशीर का झाला बरं? खूप वेळ बाहेर राहिला ना तो? यावरती अस्मिता म्हणते, कसं आहे ना मम्मा, त्याला घरामध्ये थांबायचा कंटाळा येत असेल. सारखं आपलं घरात असलं की कटकट कटकट, बायकोची बाजू घ्या, हे करा ते करा. त्यामुळे बायकोच्या कटकटीला आणि तिची बाजू घ्यायला तो कंटाळला असेल, म्हणून तो गेला असेल बाहेर एकदाचा. यावरती आता मात्र इकडे चिडलेली कल्पना म्हणते, अगं काय चाललंय अस्मिता, जेव्हा तोंड उघडतेस ना तेव्हा आई म्हणून मलाच माझ्या दोन थोबाडीत मारून घ्याव्याशा वाटतात. जा बरं, न बोललीस तर बरं, जा तुझ्या लाडक्या तन्वीकडे निघून जा, काहीही बोलताना विचार करत नाहीस. असं म्हणत चिडलेली कल्पना तिला चांगलंच सुनावते. यावरती आता मात्र
चैतन्य सांगत असतो, अर्जुन ती माझ्या मर्जीने इकडे आली आहे, मी तिला इकडे आणलेलं आहे. यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, आता तिथून चालती हो. चैतन्य म्हणतो, साक्षी कुठेही जाणार नाही. आता अर्जुन म्हणतो, काय तुझ्या सेन्सेसमध्ये आहेस ना? चैतन्य म्हणतो, हो मी माझ्या सेन्सेसमध्ये आहे. साक्षी इथून कुठे जाणार नाही, कारण माझं साक्षीवरती प्रेम आहे. मी साक्षीसोबत लग्न करणार आहे. आता मात्र दुसरा धक्का अर्जुनला बसतो. अर्जुन म्हणतो, काय अरे तू काय बोलतोयस? तू दुसरी कोणतीही मुलगी असती ना तर तू मला आधी येऊन सांगितलं असतंस, पण हिच्याशी तुझं लग्न आहे, प्रेम करत आहेस, हे सगळं तू माझ्यापासून लपवून ठेवलंस. ही तुझ्याशी प्रेम नाही करत आहे, वात्सल्य आश्रम केसमधून सही सलामत सुटण्यासाठी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करते. तुला का कळत नाही आहे सगळं? साक्षी म्हणते, अर्जुन तू दुसरं काहीही बोल, पण आमच्या प्रेमावरती शंका घेऊ नकोस. खरंच माझं चैतन्यावरती प्रेम आहे. यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, अच्छा चैतन्यावरती प्रेम आहे का? म्हणजे अख्ख्या जगात तुला खोटं प्रेम करण्यासाठी वात्सल्य आश्रम केसचा असिस्टंट लॉयरच मिळाला? मला माहिती आहे ना सगळं तुझं. यावरती साक्षी म्हणते, अर्जुन तू माझ्यावरती खोटं आरोप करतो आहेस. चैतन्य म्हणतो, नाही साक्षीने म्हणून माझ्याशी लग्न केलेलंच नाही आहे. साक्षी लगेच पॅनिक झाल्याची ॲक्टिंग करते. चैतन्य तिला सावरतो, खाली बसवतो. साक्षी तू शांत हो बरं. आणि तो म्हणतो, साक्षीने माझ्याकडे कधीही वात्सल्य आश्रम केसचा विषय सुद्धा काढलेला नाही आहे. अर्जुन तुला कळतंय का? साक्षी खूप प्रामाणिक आहे आणि तिने या केसमधून कधी सुटण्याचा पण प्रयत्न केलेला नाही आहे. तू समजतोस तसं काही नाही आहे. साक्षीचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं साक्षीवरती प्रेम आहे. यावरती अर्जुन म्हणतो, लांब हो तू चैतन्यापासून साक्षी, मी तुला चांगलं ओळखतो. यावरती साक्षी म्हणते, हे बघ तू काहीही बोल, पण आमच्या प्रेमावरती असे आरोप करू नकोस. मी जर इतक्या दिवसामध्ये चैतन्याला फसवत असते तर त्याला कधीतरी कळलं असलं ना. इतका काही चैतन्य मूर्ख नाही आहे ना. यावरती अर्जुन म्हणतो, तो मूर्ख नाही आहे, पण तुझ्या प्रेमामध्ये आंधळा झालेला आहे. हे बघ तू आत्ताच्या आत्ता चैतन्याला सोडून निघून जा, नाहीतर. असं म्हणत आता अर्जुन चिडतो. मग इकडे चैतन्यामध्ये येतो आणि म्हणतो, नाहीतर काय, नाहीतर हात उगारशील. अर्जुन म्हणतो, मुलींवरती किंवा बायकांवरती हात उगारत नाही हे तुला माहिती आहे ना, पण आत्ता तू प्रेमामध्ये आंधळा झालायस, त्यामुळे सगळं विसरलायस. असं म्हणत अर्जुन चैतन्याला या खोटारड्या प्रेमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण चैतन्याच्या डोळ्यावरती प्रेमाची पट्टी बांधल्यामुळे त्याला काही दिसतच नसतं. इकडे तोपर्यंत प्रिया सांगत असते, हे बघा हा साखरपुड्याचं ना नाटक जरा जास्तच चाललंय. आज शॉपिंग आणि उद्या साखरपुडा होऊन जाईल ना. तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर या सगळ्यामध्ये माझ्यासोबत तुम्ही पण अडकाल. या रविराज किल्लेदारला दुसरं काही दिसतच नाही का? सारखं आपलं तर विपुलचा साखरपुडा, लग्न, म्हणजे तो आधीचा जो मुलगा होता त्याला मी बरोबर हुसकवून लावलं होतं, पण हा मात्र जरा जास्तच विपुल पुढे करतोय. काहीही करा, तुम्ही ह्या सगळ्यामधून मार्ग काढा आणि मला या सगळ्यामधून सही सलामत सोडवा, बाकी मला काही माहिती नाहीये. असं म्हणत चिडलेली प्रिया आता नागराजला हे साखरपुडा मोडण्यासाठी सांगते. नागराज सांगत असतो, हे बघ मी प्रयत्न करतोय, तू काळजी करू नकोस, या सगळ्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल की. तोपर्यंत रविराज आवाज देतात, तन्वी खाली ये, आपल्याला शॉपिंगला जायचंय. असं म्हणत आता मात्र प्रिया सांगते, बाबा आले. इकडे आता अर्जुन सांगत असतो, ही मुलगी खोटं बोलते. चैतन्य तुला कसं कळत नाहीये? ही तुला फसवतीये. यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो, नाही हे बघ आमचं दोघींचं एकमेकांवरती प्रेम आहे, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. यावरती अर्जुन म्हणतो, चैतन्य मी तुला न माझा मित्र नाही तर माझा भाऊ मानलं. माझ्या घरच्यांनी पण तुला मुलासारखं ट्रीट केलं. मी अश्विन इतका इम्पॉर्टंट तुला दिलो, पण आज या मुलीसाठी तू मला असं बोलतो आहेस? माझ्यापेक्षा या मुलीला इम्पॉर्टन्स जास्त देतो आहेस. यावर चैतन्य म्हणतो, हो कारण माझं साक्षीवरती मनापासून प्रेम आहे आणि ती माझी होणारी बायको आहे. माझ्या होणाऱ्या बायकोचा अपमान मी बिलकुल सहन करू शकत नाही आणि तू इथे माझ्या होणाऱ्या बायकोचा अपमान करायला आला असशील ना तर अर्जुन आत्ताच्या आत्ता निघ इथून. असं म्हणत चैतन्य अर्जुनला चक्क आपल्या घरातून जायला सांगतो. अर्जुनला हा धक्का अधिकच झटका बसतो. म्हणजे या मुलीसाठी चैतन्य आपल्याला घराबाहेर काढतोय. अर्जुन म्हणतो, चैतन्य अरे आपलं इतकं एकमेकांवरती मित्र आणि भावासारखं प्रेम असणारा तू या मुलीसाठी मला जायला सांगतोयस? चैतन्य म्हणतो, हो कारण तू माझ्या होणाऱ्या बायकोचा अपमान करतोयस, निघ इथून. असं म्हटल्यावरती अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन आता एकदम अश्रू भरल्या डोळ्याने घराबाहेर पडतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं की आपल्या मित्राने आपल्यासोबत असं वागलंय. अर्जुन बाहेर गेल्यावरती चैतन्य दाराजवळ येतो आणि दार जोरात लावून घेतो. अर्जुन मागे वळून पाहतो, म्हणजे आपल्या मित्राला आपण त्याच्या जवळ पण नको आहोत, म्हणजे इतका आपला तो कंटाळला. दार लावल्यावरती अर्जुनला अधिक धक्का बसतो. तो मागे वळून पाहतो. चैतन्य पण दार लावून त्याला पण त्रास होतो.
अर्जुनसोबत असं वागल्याचं चैतन्याला खूप वाईट वाटत असतं, पण आता त्याच्या डोळ्यावरती प्रेमाची पट्टी असल्यामुळे त्याला बाकी काही बोलताच येत नसतं, करताच येत नसतं. अर्जुन हताश होतो आणि घरी येतो. घरी आल्यावर ती रूममध्ये जायचं पण भान त्याला राहत नाही. तो आता पायरीवरती रडत बसलेला असतो आणि बराच उशीर झाला अर्जुन आला नाही म्हणून सायली पाहण्यासाठी खाली येते आणि दार उघडून बाहेर येते तर काय, अर्जुन रडत बसलाय बघितल्यावरती सायलीला खूप वाईट वाटतं. काय झालंय अर्जुन सर, तुम्ही इथेच का बसलायत आणि का रडताय? तुम्हाला या अवस्थेमध्ये मी बघू शकत नाही. चला आता तुम्ही वरती चला बरं. असं म्हणत आता मात्र अर्जुनला हात धरत सायली आपल्या रूममध्ये घेऊन जाते. रूममध्ये आणल्यावर ती विचारते, काय झालंय, बोला की. यावरती चैतन्यकडे घडलेला सगळा प्रकार अर्जुन सांगतो आणि म्हणतो, चैतन्य त्या साक्षी शिकरेच्या प्रेमात पडलाय. साक्षी शिकरे त्याला फसवते, त्याला कळत नाहीये. तो आंधळ्या प्रेमात पडलाय. मी त्याला समजावलं पण त्याला काही कळलंच नाही. असं म्हणत घडलेला सगळा प्रकार अर्जुन आता सायलीला सांगत असतो.